बाई वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. आपण आधी कधी भेटलोत का ग? हॅलो सरस्वतीबाई, अहो आपल्या शाळेतल्या एका मुलीनं दुसऱ्या मुलाच्या डोळ्यात कर्कटक खुपसलंय. अगं एवढा अवघड प्रश्न नाही विचारला मी. नाही भेटलोय आपण आधी. हा, पण मी खूप ऐकलंय तुमचा विषय आणि आजच तुमचं ऑफिस जॉईन केलंय. अच्छा, हा बोलला होता. लहानपणापासून मला तुम्हाला भेटायची खूप इच्छा होती, ती आज पूर्ण झाली आहे. थँक्यू. आशीर्वाद द्या. तुमची वाट लावणार आहे मी लवकरच. यशस्वी भव. बाई, मला अगदी तुमच्यासारखं व्हायचंय. तुम्ही जे जे केले ते सगळं करायचंय मला पण. सगळं करायला मिळेल. ठरवलं ना की सगळं करता येईल. बाई, अगं तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. काय ग कविता, छवीची मैत्रीण आहेस ना? किती उशीर आलीस? सॉरी हो, खरंच काम होतं. आजी इथेच काय बोलत बसलीयस? चल पार्टी करू. बसा बसा. अरे वा, एक मिनिट, इकडे सिंहासन. चला बसा. आता एक मस्त पोज दे. आता काय रसगुल्ले? गुलाबजामचा रंग बदलून बघतोय काही वेगळं लागतं का? दुसरा टाइमपास नाही ना माझ्याकडे. टाइमपास? अरे त्यापेक्षा माझे 50 फोटो काढ ना अजून. हो का? मग अजून रसगुल्ले घेतो. हे अजून काय? हे घेतलेस ते ठेवून ये. चालू कर. अनिकेत, काही भलत असेल तर करणार असेल ना, तर याद राखा. अजिबात नाही. हा. अरे अनिकेत, काय झालं लाईटला? आय डोंट नो. लाईट का गेले? मला नाही माहिती काय झालं. घेऊन हळूच आले. थोडीशी जिद्दी, थोडीशी हट्टी, भिडते थेट मी. भीती जगाची ना मला. जशी आहे तशी मी, नसे काही दिखावा. गजऱ्यात फुलांच्या जसा धागा सावा. पडदा वाकडी, कधी कुणाची नजर देईन. घराला सुखाचं कोंदण आलं जरी संकटाचं वार. मी जिंकून घेईन सारं. मी जिंकून घेईन सारं. मी जिंकून घेईन सारं.
सावकाश 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 आहे रे. सावकाश सावकाश. वा छबी काय सुंदर दिसतेस ग. तुला ना माझी दिष्ट नको लागाल. पायजी तुझी दुष्ट लागायला पण भाग्य लागतं. बर मी काय म्हणतो आपण ओळखून घेऊया ना लवकर. बेब्यात त्या ये ना. माई तू पण ये. किरू जा तू पण. इथे पण आहेत का बाहेरचेच. आपल्या देशात घुसखोरी करून राज्य करणाऱ्यांना हकलून दिलं जातं माहितीये ना तुम्हाला. मोरू फोटो काढ. हो. माझाच. घरच्या फोटो मध्ये बाहेरचं नको यायला. चला ओवाळून घेऊया. एक मिनिट. आपण 4 जणीच आहोत. एक कोणीतरी आणखीन लागेल ना. 5 जणी लागतात ना ओवाळायला. हो कशाला. मी दोन्ही हाताने धरते ना. अजून कोणी बाहेरचं नकोय. बेबी. अहो शास्त्र असतं ते. कोणी येणार का प्लीज. मी पियू Oh yes, please. Please come, please. ही कशाला. बाई आजीला ही नाही ओवाळू शकत. छबी ऑलरेडी बोलणं झालंय ना. गेस्ट आहे ती आपली आणि गेस्टचा इन्सल्ट करायचा नसतो. फिरंग्या आणि ही मुलगी. करेक्ट बोलतेस तू. हीच मुलगी आता बायजीला ओवाळण. अरे लवकर करा ना. घामामुळे माझा मेकअप जाईल आणि फोटो चांगले नाही येणार. ए मुली ये लवकर ये. चल प्लीज कम. ओवाळूया. चला.
छवी माझा वाढदिवस आहे ना, शांत शांत काय आहेस तू? धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. तर उपस्थित सर्व पाहुण्यांचे खूप खूप आभार. आता इथे पार पडलेला हा अपूर्व असा सोहळा तुम्ही सर्वांनी पाहिला आणि तुम्हाला खूप आवडलाही असेल. एक मिनिट मला द्या माईक. हं? काय आहे लोकांना ना प्रसिद्धी, आरोग्य, पैसा हे सगळं हवं असतं की नाही, पण आमच्या जावई बापूला ना माईक हवा असतं. आणि एवढं औपचारिक भाषण करायची काही गरज नाही. जा बसा. मला एक कळत नाहीये, 75वा वाढदिवस आहे, एवढं कौतुक करायची काय गरज आहे? हं? अगं पण आम्हाला आहे ना तुझं कौतुक. बघा मला आणखी काय हवं आयुष्यात? कोणाला तरी आपल्या असण्याचा आनंद होतो, यासारखी मोठी गोष्ट आयुष्यामध्ये नाही होऊ शकत. यांच्या प्रेमामुळे ना मी ठणठणीत आहे. हल्ली पालक म्हणतात ना की आमची मुलं आमच्याशी नीट बोलत नाहीत, आपल्याच जगात असतात, त्यांच्यासाठी आम्ही म्हातारे झालो आहोत. पण मला नाही तसं वाटत. माझी नातवंड आहेत ना, ती माझ्याशी खूप मिसळून वागतात. माझे मित्र आहेत ते सगळं, माझ्याशी मैत्री असते त्यांची. मला तर कधी कधी वाटतं की मी यांच्या वयाची की काय. त्याचं श्रेय पण तुलाच जातं बाई. अगदी. आणि बयाजी, आम्हा सगळ्यांची वय वाढतील, पण तू कायम अशीच राहणार आहेस. क्यूट अँड यंग. तुम्ही सगळे माझ्या बरोबर असाल ना, तर मी कायम अशीच राहील. ए बयाजी, एक फॅमिली फोटो होऊन जाऊ दे. येस प्लीज. चल मोरू ये 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 ये. ए अरे तू काय बघतोयस? फोटो काढ लवकर. हे रस्त्यावरचे तिथेच बरे, घरच्यांबरोबर नको. अरे काय बघत बसलाय? काढ ना फोटो लवकर. एक मिनिट. माई अगं ये ना. आयजी ए वत्सला ये ना ग. अगं तू या कुटुंबाचा भाग आहेस. नाही बाई, कशाला? कशाला म्हणजे? तुला ही मुलं आपल्या मुलांपेक्षा जवळची वाटत नाहीत का? अगं शरद आणि सावित्री गेल्यानंतर माझ्यापेक्षा तू या मुलांना वाढवले. हा आता तू स्वतःला जर या कुटुंबाचा भाग मानत नशील तर गोष्ट वेगळी. नाही तसं नाहीये, तुम्ही असं नका बोलू ना. मी नाही, तूच नको म्हणालीस. आता ही तुझी छबी, मला अजून तो दिवस आठवतो. तुम्ही एकट्या नाही, मी तुमच्या सोबत असेन कायमची, अगदी तुमच्या सावलीसारखी. आजपर्यंत कधी तिने माझा शब्द बोलला नाही. एक वेळ माझी सावली मला सोडून जाईल, पण छबी ती कायम माझ्या बरोबरच राहील. यालाच माझ्याबद्दल प्रेम म्हणायचं ना. आता तुझा तेजस, त्याला जेवढा आदर तुझ्याबद्दल आहे ना, तेवढाच माझ्याबद्दल पण आहे. अगं यालाच कुटुंबाचं प्रेम म्हणायचं नाही तर काय. सगळीच नाती रक्ताची नसतात, काही मनाची असतात, काही काळजाची असतात, ती खूप घट्ट असतात. ए आता बास हा. आता 3 महिन्याच्या आत जर तुम्ही फोटोसाठी आला नाहीत ना, तर मी पट्टी काढी ना. 1 2 बायाजी वेट. सी फोटो तर निघणार, तसा नाही तर तसा. वेट. ऐका ना,
मला इथे फोटो काढायचा आहे माई बरोबर. काढा. मी पण जाणार. ये जरा आतमध्ये इकडे जवळ ये. हा काढा फोटो. अरे तुम्ही दोघे गेला मग मी पण येते. आम्ही येतो. ये ये मुकाट्याने ये. किती भाव खाते का? मला काहीतरी बोलायचंय सगळ्यांशी. एरवी ना मला असं वाढदिवसाचं सेलिब्रेशन करायला आवडत नाही, पण यंदा जरा कारण वेगळं. आमच्या राजगुरू एज्युकेशन ट्रस्टचं ध्येय आहे या शहरातल्या प्रत्येक घरातलं प्रत्येक मूल हे शिकलं पाहिजे. आतापर्यंत मला जमेल तेवढं काम मी केलं. यापुढे हे काम असंच चालू राहावं म्हणून माझा नातू साकेत हा माझ्या मदतीला आला. आणि आता ना मी अजून एक निर्णय घेतलाय. आणि इकडे ये रे ये. कुठलीही संस्था चालवायला संस्था चालक हा प्रामाणिक, दूरदर्शी, मेहनती असावा लागला. हा माझा धाकटा नातू अनिकेत. हा अमेरिकेहून फायनान्स मध्ये MBA करून आलाय. तेव्हा आजपासून मी याला कंपनीचा CFO म्हणजे चीफ फायनान्स ऑफिसर नेमलंय. वा 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 वा. आधी एकदम मला तरी सांगायचं. तुला चड्डी घालायची पण नक्कल नव्हती तेव्हापासून मी तुला ओळखते. आणि परदेशात नोकऱ्या कमी होत्या का रे? सगळं सोडून आलास ना तू. कमाल आहेस तू, एकदम कमाल. पाय पडतो. यशस्वी हो. अभिनंदन अभिनंदन. भैयाजी थँक्यू. याची खूप गरज होती मला तिकडे. आई यशस्वी हो. कॉंग्रॅच्युलेशन सर. थँक्यू सो मच. आता ऑफिसमध्ये भेट होईलच आपली. या शुअर. होय विश नाही करणारस का मला? कॉंग्रॅच्युलेशन्स सर. तोंड बघा कसं झालंय तुझं. सरप्राईज आवडलं नाहीये का? तिरंग्या, तुझ्यासाठी हे सरप्राईज असेल, पण मला हे महिनाभर आधीपासूनच माहिती होतं. आजी सर कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. तेजा बेबी, साकेत होतं तेच बरं होतं. पैशांचे घोळ तरी करता यायचे, त्याला काही कळायचं पण नाही. आता हा डोमकावळा प्रत्येक गोष्ट बारीक नजरेनं बघायला लागला तर कठीण वाटतंय मला. तुझ्या दरवर्षी ते कपडे, नवीन साड्या, खर्च परवडणारा नाही. उद्यापासून माझेच कुर्ते पैजामे घालायला लाग. गुलाबजाम खाताना इतका विचार करतोस का रे? मग झोल करताना पण इतका विचार करायचा नाही. मला जसे पैसे लागतील तसे आणून द्यायचे. आता तुझी बायको, हे घर आणि राजगुरू घराण्याचा जावाई म्हणून सगळीकडे फुकटात होणारी कामं सगळं काही बंद होईल. कळलं? हॅलो एक्सक्यूज मी गाईज, अटेन्शन प्लीज. आपल्या घरातले 2 स्टार म्हणजे आपले नवीन CFO
अनिकेत शरद राजगुरू आणि आमची छविताई. खरं तर हे दोघे जानी दुश्मन आहेत, पण आज बाईअजींच्या वाढदिवसानिमित्त हे दोघे जण स्पेशल परफॉर्मन्स करणार आहेत.